नमस्कार मंडळी. आशा आहे तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमात आनंदी असाल आणि काही प्रापंचिक अडचणीत असाल तर माझी संतकथा तुम्हाला उभारी देव ही मी प्रार्थना करते. आजची संतकथा गुरु शिष्याबद्दलची आहे. गुरु श्री हरिनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य श्री मुकुंदराज स्वामी. मुकुंदराज स्वामी हे मराठीचे आद्य कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथांमुळे त्यांचं नाव सर्वदूर आहे. श्री हरिनाथ महाराज त्यांचे गुरु हे 11व्या शतकामध्ये होऊन गेलेले नाथ संप्रदायाचे एक संत होते. त्यांचा जन्म भंडाऱ्यापासून 18 किलोमीटर अंतरावर, नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोरा या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव सरस्वती आणि वडिलांचं नाव सत्यनारायण असं होतं. 5व्या वर्षी उपनयन झाले. उपनयन संस्कार होत असत त्यावेळी. तर उपनयन झालं आणि अतिशय बुद्धिमान अशा हरिनाथांना अल्पावधीमध्येच वेद, उपनिषद यांचे पठण आणि ज्ञान झालं. परमेश्वराच्या आराधनेमुळे त्यांचं तपोबल वाढलं. काशी क्षेत्री जाऊन त्यांनी काशी विश्वेश्वराची उग्र तपश्चर्या केली आणि तिथूनच ते आंबोऱ्याला परत आले आणि कोलेर पर्वतावर पशुपत नावाचं व्रत त्यांनी केलं. त्यावेळी प्रत्यक्ष शंकराने त्यांना दर्शन दिलं आणि आंबोऱ्याला अंश रूपाने तुझ्या सन्निध कायम राहील असा वर दिला. त्यावेळी आंबोऱ्याला स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले. ते शिवलिंग आज चैतन्येश्वर किंवा कोलेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. परमेश्वराची तपस्या आणि सानिध्य यामुळे हरिनाथ महाराजांचं यौगिक बळ दिसू लागलं. त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी लांबून लांबून भक्त येऊ लागले. पंच नद्यांनी वेढलेल्या या पर्वताला लोक ब्रह्मगिरी म्हणू लागले. अनेकांनी हरिनाथ महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यांच्या शिष्यांमध्ये रामचंद्र हा एक शिष्य होता. हरिनाथ त्याला रघुनाथ असं नामस्करण करून रघुनाथ असं म्हणू लागले. हरिनाथांच्या कृपेने रघुनाथांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यांची श्रद्धा हरिनाथांपुढे प्रति आणखीनच दृढ झाली. जिथे हरिनाथ जात तिथे रघुनाथ सोबत जात. हरिनाथ तपसाधना करत, ध्यान करत, त्यावेळी रघुनाथ 5 घरी भिक्षा मागून आणत आणि त्यांचे जेवणाची तयारी करत असत. एकदा काशीला भिक्षा मागत असताना काशीचे प्रकांड पंडित मुकुंदराज हे ज्योतिषी प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे ते भिक्षा मागत गेले. श्री मुकुंद भट, त्यावेळी त्यांचं नाव मुकुंदराज नसून मुकुंद भट असं म्हटलं जात असे. त्यांची कीर्ती होती सगळीकडे की ते अचूक भविष्यवेत्ते आहेत. तर त्यांचं लक्ष रघुनाथाकडे गेलं. भिक्षाम देही करून रघुनाथांनी हात पसरला होता आणि रघुनाथांच्या कपाळावरच्या भाळावरच्या ललाट रेषा त्यांना दिसल्या. तर ते मनातल्या मनात गणित मांडून विचार करू लागले आणि रघुनाथाकडे एकटक बघू लागले. ते इतका वेळ आपल्याकडे एकटक का बघत आहेत हे न कळून रघुनाथांनी विचारले, मी तर ओम भवती भिक्षाम देही म्हणतोय आणि तुम्ही माझ्याकडे इतका वेळ का बघताय? तर मुकुंद भट म्हणाले, बाबा रे, नियतीची गती फार विचित्र आहे. मला दिसतंय आज रात्री तुझा मृत्यू होणार आहे. माझे ज्योतिषाचे गणित कधीच चुकत नाही. हे ऐकून माधुकरी घेऊन खिन्न मनाने रघुनाथ गुरूंकडे परतले. यांत्रिकपणे काम करताना त्यांचा उतरलेला चेहरा गुरूंना दिसला. गुरूंनी विचारलं, काय झालं? तुला कोणी बोललंय का? उदास का दिसतोय तू? तर घाबरलेल्या आवाजामध्ये रघुनाथ म्हणाले, मुकुंद भट म्हणून एक प्रसिद्ध ज्योतिषी आज भेटले. त्यांच्या भाकितानुसार आज रात्री माझं मरण अटळ आहे. मी मरणाला भीत नाही, पण यापुढे आपली सेवा माझ्या हाती नाही आणि त्यासाठी तुमच्या सहवासाला देखील मी मुकणार, म्हणून मला वाईट वाटते. त्या दिवशी हरिनाथ महाराजांनी शिष्याला सांगितले की ठीक आहे, असं म्हटलं का तो, बघूया आपण काय करायचं ते. असं कर, आज रात्री झोपण्यापूर्वी माझी झोपायची जागा स्वच्छ पुसून काढ आणि त्या ठिकाणी सर्व यज्ञातली विभूती आणि भस्म आहे ते टाक. बघू, आणि आज रात्री मी झोपलो तरी तू झोपायचं नाही, तू माझे पाय दाबायचे. अतिशय श्रद्धा असलेला रघुनाथ गुरूंनी जे म्हटलं त्याप्रमाणे रात्रभर जागत बसला. आता रात्र झाल्यावरती यमाचे दूत आले. आज रघुनाथाचा शेवटचा दिवस होता. प्राण घेण्यासाठी यमाचे दूत आले, पण त्याच वेळी शंकराचे रुद्रगण देखील उपस्थित झाले. आता यमाचे दूत घाबरले आणि ते तसेच परत गेले. अशा रीतीने रघुनाथाचे प्राण वाचले.
पुढे दुसऱ्या दिवशी नित्यक्रमाने रघुनाथ स्नान संध्या आटोपून मधुकरी मागायला गेला आणि मुकुंदराजांच्याच योगायोगाने घरासमोर उभा राहिला. मुकुंद भट पुढे आले आणि त्यांनी रघुनाथांकडे बघितलं आणि ते चकित झाले. आज रघुनाथाच्या कपाळावरच्या ललाट रेषा दीर्घायुष्य दाखवत होत्या. मुकुंद भट्टांनी विचारलं, माझं ज्योतिषाचं भाकीत कधी चुकत नाही, पण तुझ्या बाबतीत ते चुकलं. नक्की कोणीतरी संत पुरुषांनी तुला अभयदान दिलं असावं आणि म्हणून तुझा जीव वाचला. मला त्या सद्गुरूचं नाव सांग, त्यांना मला शरण जायचंय. मग रघुनाथाकडून श्री हरिनाथांबद्दल समजल्यावर ते हरिनाथांना भेटायला गेले, शरण गेले. तेव्हा हरिनाथ महाराजांनी त्यांना उपदेश केला की तू संसारातनं विरक्त हो, परमेश्वराची आराधना कर तर आणि आसक्ती सोड. तर हा उपदेश मानून त्यांनी स्वतःच्या सर्व संपत्तीचा त्याग केला. विरक्त होऊन मुकुंदराज स्वामींनी तपश्चर्येने स्वतःचं योग सामर्थ्य वाढवलं. श्री हरिनाथ यांच्याबद्दलच्या दंतकथा पिढ्यानपिढ्या भंडारा आणि अवतीभोवतीच्या सर्व खेडे शेतकऱ्यांची आहेत. त्यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आजोबांकडून नातवाकडे सांगितल्या जातात आणि त्या प्रसिद्ध आहेत. पुरावा म्हणावा तर हरिनाथ आणि रघुनाथ महाराज यांच्या समाध्या त्या ब्रह्मगिरी नामक पर्वतावर डोंगरावर असून चैतन्येश्वर शिवलिंग तिथे आहे. गेली कित्येक पिढ्या टेकडीच्या पायथ्याशी नदीकाठावर दशक्रिया विधी केले जातात. या पावन ठिकाणी दशक्रिया विधी केले तर आत्म्याचा प्रवास स्वर्गाकडे होतो असे मानून ढोल ताशे वाजवण्याची प्रथा आहे. म्हणजे स्वर्गाचे द्वारी वाजत गाजत जायचे ही समजूत कदाचित पिढ्यानपिढ्या गावकऱ्यांमध्ये प्रचलित असावी. आंबोऱ्याला पूर्वी वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा, कोलारी या 5 नद्यांचा संगम होता. त्या ठिकाणी टेकडीवर चैतन्येश्वराचे मंदिर आहे. या संपूर्ण भागाची प्रतिमा आपण बघूया. ही प्रतिमा अगदी शिवलिंगा समान आहे आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्याने वेढलेला तुम्हाला दिसत असेल. श्री हरिनाथ आणि शिष्य रामचंद्र उर्फ रघुनाथ यांच्या समाध्या या ठिकाणी आहेत. त्या समाधीसमोर महाराष्ट्रातील मराठीचा आद्य ग्रंथ विवेक सिंधू तसेच परमामृत पवनविज हे ग्रंथ मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी शके 1110 मध्ये लिहिलेत आणि तसा शिलालेख आहे. ते ग्रंथ मंदिरामध्ये विक्रीला उपलब्ध आहेत. मी अलीकडेच या तीर्थक्षेत्राला भेट दिली. बालपणी सहकुटुंब अनेकदा गेली होती. तेव्हा 5ही नद्या, हिरवा निसर्ग आणि नद्यांचा संगम जिथे होता तिथे मोठा डोह नेहमी निसर्गरमणीय दृश्य मंदिरातून दिसायचं आणि 5 नद्या जिथे मिळतात तिथे खोल आत विवर असावं झालेलं. तर एक पाण्याचा अथांग सागर त्या ठिकाणी होता आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांना तो जो डोह होता तो नेहमी खुणावत असे. तिथे बुडून दरवर्षी कोणी ना कोणी मरत असे आणि त्या बातम्या पेपरमध्ये येत. तरी देखील त्या डोहामध्ये पोहण्याचे आकर्षण मात्र तरुण मुलांना असे ते जुनं आठवलं. पण आता मात्र सर्व निसर्गाचं रूप पालटलंय. गोसेखोर धरणामुळे पाणलोट क्षेत्र विस्तृत झाल्याने 5 नद्यांची पात्र आता वेगवेगळी दिसत नाहीत. सर्व सुशोभित मंदिर झाले, सोयी सुविधा युक्त झालंय. भंडाऱ्याकडून येणाऱ्या लोकांसाठी आधुनिक धाटणीचा ब्रिज बांधला गेला आहे. त्यावर एक टॉवर उभारून उंचावरून सर्व परिसर बघण्याची सोय करण्यात आली आहे. असं म्हणतात की उंचावरून 5 नद्यांच्या पात्रांचं वेगवेगळ्या रंगाचं पाणी दिसतं. मला तरी तसं आढळलं नाही. त्यासाठी जी लिफ्ट आहे त्यांनी तुम्ही 50 रुपये देऊन वर जाऊन सर्व परिसर बघू शकता. अतिशय नयनरम्य असं ते दृश्य आहे. रात्री लाईट शो दाखवला जातो. हा व्हिडिओ संपेल त्यानंतर तो लाईट शो आणि त्या पुलाचं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. जवळपास 1000 वर्ष जुना हा इतिहास आहे. निव्वळ उपलब्ध पुस्तकं, ग्रंथलिखित आणि पिढ्यानपिढ्या सांगितलेल्या संतांच्या गोष्टी यामुळे हा इतिहास जतन केला गेला आहे. हरिनाथ महाराज व त्यांचा शिष्य रघुनाथ यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी
म्हणजे मोक्षदा एकादशीस मध्यान्ह समयी समाधी घेतली त्यांच्या पुण्यतिथी उत्सव येथे शतकानुशतके साजरा होतो. आजूबाजूच्या खेडेगावातील लोक मोठ्या श्रद्धेने इथे एकत्र येतात, लीन होतात आणि निश्चित असं एक जागरूक हे देवस्थान आहे. लोकांच्या श्रद्धा आणि भावना या स्वामींच्या चरणी आहेत. पुढच्या भागामध्ये आपण मुकुंदराज महाराजांची माहिती बघणार आहोत. तोपर्यंत आज्ञा असावी.